गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील पिंपळखुटा चांगेफळ येथील मण नदी पात्रातून या सकाळी 3 तरुण नदीत पोहण्यासाठी गेले असता यामधील करण वानखडे 24 वर्षीय तरुण हा नदीच्या पाण्यात वाहून गेलाय। दरम्यान 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात मण नदीला पूर आला। मण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला। गेल्या 2 ते 3 तासापासून अकोल्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने काटेपूर्णाच्या वंदे मातरम पथकाच्या आणि श्री संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर मदतीने वाहून गेलेल्या करण नावाच्या तरुणाचा शोध घेणे सुरू आहे। नदी नाल्याच्या वरून पाणी वाहत असताना कोणीही पाण्यातून जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखेडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले। नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत आम्हाला माहिती मिळाली की करण वानखेडे पिंपळखुटाचा एक व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेला आहे। त्याला शोध मोहीम करण्याकरता संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक उरणखेड यांची संयुक्त टीम घेऊन आम्ही इथे पोहोचलो स्थळावर आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सध्या शोधणं सुरू आहे। सध्या त्याचं माहिती अद्याप मिळालेली नाही आहे, तरी शोध मोहीम संध्याकाळपर्यंत आम्ही करणार 6 वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी 6 वाजता सुरू करणार आहोत पुन्हा। आज सकाळी 3 मित्र जे होते पिंपळखुट्याचे ते पोहण्यासाठी गेले होते। त्याच्यातला एक मित्र त्यांच्यापासून दूर गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेलेला आहे। तर त्या संबंधाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या टीम इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं शोधकार्य सुरू आहे। माझं सर्व तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की सध्या सगळ्या नद्यांचं जे पात्र आहेत ते दुथड्या वाहत आहेत, तर कृपया आपण कोणत्या प्रकारचे धाडस करू नये किंवा पोहण्याचे वगैरे जे आहेत प्रकार ते शक्यतोवर टाळावेत।